राम राम. प्रत्येक मनुष्याला काही ना काही दुःख असतं. असा कोणताही मनुष्य नाही की ज्याला दुःख नाही आहे. काही दुःखावरती उपाय आहेत, काही दुःखावरती उपाय नाही आहे. बरेच दुःख असतात, पण जास्त दुःख कशानं होतं मनुष्याला? पहिलं दुःख जे आहे, आपण ज्या ठिकाणी राहतो ती जागा बरोबर नाही आहे. म्हणजे ती जागा अनुकूल नाही आहे. शेजारी पाजारी म्हणा अनुकूल नाही आहेत आणि वस्ती चांगली नाही. शेजारी पाजारी तुमचा द्वेष करतात, तुमचं भलं बुरं करतात, त्रास देतात, कष्ट देतात, वाईट चिंतितात. तिसरं आहे गरिबी. गरिबी ही फार वाईट. खायला अन्न मिळत नाही ही फार वाईट गोष्ट आहे. चौथं आहे मुलगा कमावत नाही, मुलगा ऐकत पण नाही आहे, वाईट वागतो. कमावत तर नाही पण वाईट वागतो, ऐकत नाही आणि आपणाला काही बाई बोलतो. नंतर येतं तिच्यापेक्षा जास्त दुःख की मुलीचं लग्न होत नाही आणि तिचं वर्तणूक चांगली नसते. चारित्र्य म्हणतो आपण, ते चांगलं नसतं. हे फार वाईट दुःख आहे, फार मोठं दुःख आहे. समजा लग्न झालं, मुलीचं लग्न झालं तरी ती विधवा होते. हे आईबापासाठी फार मोठं दुःख आहे. नंतर सर्वात मोठं दुःख म्हणजे पत्नी ऐकत नाही, पत्नी भांडखोर आहे, आदळआपट करते आणि पत्नीसाठी पती दारू पितो आणि दारुडे आहे. असं असलं की जीवन उद्ध्वस्त होतं, घर उद्ध्वस्त होतं. अशा प्रकारचे एकापाठोपाठ एक वाईट दुःख आहेत. पहिले 3 दुःख आहेत, तिच्यावरती उपाय आहे. तुम्ही जागा बदला, शेजारी पाजारी बदला, वस्ती बदला, आणखीन कष्ट करून पैसा कमवा. परंतु बाकीचे जे 3 दुःख आहेत, मुलगा वाईट, मुलीचं चारित्र्य वाईट आणि पत्नी किंवा पती वाईट, दारुड्या, पती दारुड्या किंवा पत्नी भांडखोर, आदळआपट करणारी, हिच्यावरती उपाय नाही आहे. हे आपण सहन करायला पाहिजे. हे आपणाला आपल्या भाग्यात आहे असं समजून हे सहन करायला पाहिजे. अशा प्रकारचे हे दुःख आहेत. काहीवरती उपाय आहेत, काहीवरती उपाय नाही. जय सियाराम.